आणि आता उर्वरित जिल्ह्यांच्या आपण टॉप 9 बातम्या बघूयात। साताऱ्यातील कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबतची बैठक रद्द। मंत्री अनिल पाटलांसोबतची बैठक रद्द झाल्यानं धरणग्रस्त आक्रमक। धरणग्रस्त पुन्हा आंदोलन करण्याच्या तयारी। भुसावळमध्ये भाजीपाल्याच्या उत्पादनासोबत आवक देखील वाढली। वांगी 90 रुपयांवर 60 रुपयांवर आलेली आहेत ती, तर गवार, वाल, शेंगा आणि भेंडीचे देखील दर घसरलेले आहेत। भंडाऱ्यात शेतकऱ्यांची उन्हाळी धान पिकांसाठी लगबग। येत्या काही दिवसात रोवणीला सुरुवात होणार। सोलापूरच्या माढामध्ये ऊस पेटवून गाळपाला देण्याच्या प्रकारात वाढ। ऊस कारखानदारांविरोधात रयत क्रांती संघटना आंदोलन करण्याच्या पवित्र्यात। साताऱ्याच्या कराडमधील सुरलीत भाजपकडून नमो चषक बैलगाडी शर्यतींचं आयोजन। शर्यतीमध्ये वाघोलीच्या बैलजोडीनं पटकावलाय प्रथम क्रमांक। नाशिकच्या मालेगावात एका वर्षात 319 कोटींची वीज चोरी। हरित लवादाच्या आदेशानं सील केलेल्या प्लास्टिक कारखान्यामध्ये देखील वीज चोरी। खासगी वीज कंपनीच्या कारवाई दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। भंडाऱ्यात नदी परिसरात भर दिवसा रेती चोरी। पोलीस बंदोबस्त असूनही रेती चोरी होत असल्यानं आश्चर्य व्यक्त। गोंदियात शिक्षकांच्या 7व्या वेतन आयोगाच्या 3ऱ्या हप्त्यासाठी 18 कोटी 61 लाखांचा निधी जमा। जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांना दिलासा, तर नक्षल भत्ता आणि अतिरिक्त घरभाडं देखील मिळणार। गोंदियात सहारा इंडिया विरोधात 1 दिवसीय धरणं आंदोलन। सहारा इंडियात गुंतवणूक केलेले पैसे परत न मिळाल्यानं गुंतवणूकदार आक्रमक।